आरसीनं 44,000 कोटी रुपयाचे अतिरिक्त जी काय ऐतिहासिक निकाल होता तो दिला होता. परंतु दुर्दैवानं MERCचं दुसरं हिअरिंग झालं. आम्ही त्या हिअरिंगला पुण्यामध्ये उपस्थित होतो. हिअरिंगच्या आधी 10 दिवस MERCच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला आणि निकाल आम्हाला जो पाहिजे होता तो आम्हाला म्हणजे ग्राहकांना जो पाहिजे होता तो मिळाला नाही. पुढं निकाल पुन्हा 1,35,000 कोटीच्या अतिरिक्त वीज दराचा या ठिकाणी केला. मला सभापती महोदय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्यांच्याकडे एक खातं असल्यावर मागच्या वेळी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी सांगितले की इतर राज्याच्या तुलनेनं आपले वीज दर कमी आहेत, परंतु बाकीचे चार्जेस मुख्यमंत्री महोदय बघितले तर आपले वीज दर जास्त आहेत. हे आम्ही कागदावर देखील पटवून देऊ शकतो. आता आपण उत्तर दिलेलं आहे 2003च्या 2009च्या आपल्या MERCच्या ॲक्टप्रमाणे ग्रीड सपोर्ट चार्जेस पूर्वी देखील लागू होते, ते इम्प्लिमेंट केले नव्हते म्हणून आत्ता आपण ते ग्रीड सपोर्ट चार्जेस लागू केले. आमचं म्हणणं काय रेट्रोस्पेक्टिव्ह करू नका. मी हाच मुद्दा मागच्या वेळी देखील आपल्यासमोर मांडला होता. आपण आश्वासित केलं होतं की ह्याच्यावर आम्ही बैठक घेऊ, रेट्रोस्पेक्टिव्ह मागू नका. आज 200-200 मेगावॅट प्रकल्प काही लोकांनी टाकलेले आहेत. 2-2, 5-5 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये तुम्ही जे उत्साहित केलं सोलरला, केंद्रानं असू दे राज्यानं होतं त्याच्यामुळे झाले. मी आकडा चुकलो असेल तर तुम्ही दुरुस्त करणार आहे मला माहीत आहे, परंतु जी आकडेवारी मी सांगतोय त्या आकडेवारीप्रमाणे या लोकांची काय चूक होती की रेट्रोस्पेक्टिव्ह तुम्ही त्यांना ग्रीड चार्जेस लावले. आता ते ॲपिलेटमध्ये गेले, स्टे त्यांनी त्या ठिकाणी त्या विषयावर त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओपन ॲक्सेसचा हा विषय त्या ठिकाणी, रूफटॉप सोलरसाठी आपण एका बाजूला म्हणतो, कुसुम योजनेसाठी आपण क्रॉस सबसिडीसाठी या ठिकाणी करतो. आता मुख्यमंत्री महोदय मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की MERC आणि महावितरण या विषयावर कधीतरी तुम्ही वेळ दिला पाहिजे. 12,800 कोटी रुपयाची क्रॉस सबसिडी, मग शेतीच्या AG कनेक्शनची असू दे किंवा कुठलंही सरकार असू दे कुठल्याही पक्षाचं, शेतीचं क्रॉस सबसिडी थांबवत नाही आपण, ताबडतोब महावितरणला ती देतो. परंतु माझं मागच्याही देखील म्हणणं होतं फीडरवर तुम्ही या ठिकाणी मीटर लावा, म्हणजे एक्झॅक्ट कळेल की नेमका किती वीज त्या ठिकाणी जाते. आपण मागच्या वेळी बोलला होता ते लावणार आहे, अजून त्याची कारवाई झालेली नाही. 2,000 फीडरपर्यंत आपण पोचलेलो आहोत, अजून पोचणं अपेक्षित या ठिकाणी आहे, असा माझा दुसरा मुद्दा आहे. त्यामुळं माझी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण उत्तर तर देणारच आहात, परंतु माझी विनंती आहे या सगळ्या घटकांना एकत्र बोलवा, आपल्याबरोबर 1 तास बैठक घेतली पाहिजे. नेमकं घडतंय काय खाली, MERCमधून जो अन्याय या ठिकाणी चाललेला आहे. आता 14 जुलैला पुन्हा हिअरिंग आहे असं आम्हाला कळतंय, आम्ही पुन्हा तिथं बाजू मांडण्याचा प्रयत्न करू, परंतु जोपर्यंत सरकार यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. कारण की एका बाजूला दर कमी केला असं पण म्हणतो, परंतु वीज आकार मात्र 1 रुपये 35 पैशानं वाढलेला दिसतो. टॅक्स ऑन सेल्स हा 19 पैसे होता, तो 28 पैसे तुम्ही त्या ठिकाणी वाढलेला आहे. मग एकूण हिशोब केला 8 रुपये युनिटचं खाली जाऊन 13 रुपये होतंय. मग तुम्ही कर्नाटकचा हिशोब करा, मध्य प्रदेशचा हिशोब करा, गुजरातचा हिशोब करा, तो देखील चार्ट मुख्यमंत्री महोदय माझ्याकडे आहे की राज्यात प्रत्येक राज्यातले चार्जेस काय. आपल्याला मागच्या वेळी ब्रीफिंग झालं की इतर राज्यांपेक्षा आपली वीज दर कमी आहे असं, तर ती वस्तुस्थिती नाही. आम्ही तो कागद तुमच्याकडे देऊ शकतो कारण की ती तशी वस्तुस्थिती नाही आहे. 13 रुपये 87 पैसे आपला आहे, कर्नाटक 9 रुपये, गुजरात 7.84, 8.49 मध्य प्रदेश आहे. आता ह्यातले जे चार्जेस, डिमांड चार्जेस किंवा विलिंग चार्जेस हे देशात कुठं लावले जात नाहीत, ते आपल्याकडे या ठिकाणी लावले जातात. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला, कारण की हा विषय मोठा आहे, बोलायला गेलं तर किमान अर्धा-पाऊण तास याच्यावर लागेल, तर या सगळ्या गोष्टीवर आपण एखादी बैठक लावावी, आम्हा सगळ्यांना बोलवावं, 1 तासभर या ठिकाणी द्यावा. 14 तारखेला हिअरिंग आहे असं मला कळतंय, त्याच्या आधी या राज्यातल्या ग्राहकांना आपण न्याय द्यावा. आणि कुसुममध्ये जसं तुम्ही ग्रीड चार्जेस 5,000 मेगावॅटच्या वर गेल्यावर लावले असं आपण म्हणतो, 20,000ची अट टाका ना त्याला. 20,000 मेगावॅट गेल्यावर ग्रीड चार्जेस लावायचे तरतूद करा, म्हणजे मग सोलरला प्रोत्साहन या ठिकाणी देता येईल. TODमुळं आता आम्ही केलेली वीज बँकिंगचा चार्जेसचा विषय, आता TOD दिवसाच वीज उत्पन्न होणार आहे ती वापरायला परवानगी नाही. दुसरा सुद्धा पुढचा विषय आता भारनियमनचा त्यामध्ये येणार आहे की फोर्स्ड भारनियमन हे आता चालू आहे. तुम्ही रात्री त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करता, तर या सगळ्या विषयावर माझी विनंती आहे आपल्याला की इथं उत्तर आपण देणारच आहात, आम्हाला गोल करणारच आहात. मागच्या वेळी केलं ना,
मागच्या वेळी मी बोललो ते म्हणले सगळं होय म्हणले बैठक घेतो म्हणले, सोलरवाल्याला बोलवून घेतो म्हणले, परंतु झालं नाही. माझी विनंती आपल्याला की हे राज्य प्रगतशील म्हणून आम्ही पॉझिटिव्ह मानतोय, मी काय टीकात्मक विषय नाही, पॉझिटिव्हली घ्या की राज्य प्रगतशील एका बाजूला आम्ही म्हणत असेल, तुम्ही सोलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणून लोकांना सांगत असतील आणि परत TOD किंवा ग्रीड चार्जच्या माध्यमातून त्यांचं कंबरडं मोडणार असेल तर मला वाटते चुकीचं आहे. त्या संदर्भात आपण भूमिका या ठिकाणी त्यांच्या बाजूने घ्यावी अशी आमची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, माझं ब्रीफिंग चूक नाही, तुमचं ब्रीफिंग चूक आहे. असं आहे की पहिले तर 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की हा जो काही ग्रीड सपोर्ट चार्ज आहे हा एकूण आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांपैकी 0.13% लोकांवर लागतो आहे. आणि हा आपल्याला माहिती आहे की एक क्षमता आपण ठरवली होती 2020 साली आपल्याला पहिल्यांदा ग्रीड सपोर्ट चार्ज लावण्याचे MERCने आदेश दिले होते. पण आदेशात असं म्हटलं होतं की 2000 मेगावॅट पूर्ण झाले की ग्रीड सपोर्ट चार्जेस चालू करा. त्यानंतर आपण 2021 मध्ये पुन्हा त्यांना विनंती केली. 2022-23च्या दरम्यान त्यांनी आपल्याला पुन्हा असं सांगितलं की ठीक आहे 2000 5000 झाले की तुम्ही लावा. आता त्याच्यानंतर याच्यात ते बदल करायला तयार नाही आहेत. त्यामध्ये ते ग्रीड सपोर्ट चार्जेस ठेवले आहेत. पण ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे काय आहेत आपण जर विचार केला तर इट इज अ लॉस इन प्रॉफिट, इट इज नॉट अ लॉस. आपण जर बघितलं तर साधारणपणे ₹2.90 जी कमाई आहे त्यातनं ₹1.42 चालले आहेत. हा लॉस नाही आहे. प्रॉफिट जे आधी जास्त मिळत होतं ते प्रॉफिट आता थोडं कमी झालं. आणि ते का कमी झालं आहे याचं कारण आपल्याला माहिती आहे की हा ग्रीड सपोर्ट चार्ज लावायला का सांगितला. ही जी काही आपल्याला सोलरची वीज मिळते याचा ग्रीडवर प्रेशर येतं. कारण ही एका दाबाची वीज नसते, एका वेळी सारख्या दाबाने ती मिळत नसते, म्हणून याचं ग्रीडवर प्रेशर येतं. आणि ते प्रेशर आल्यामुळे जो काही खर्च आपला वाढतो तो खर्च कोणावर जातो, सामान्य ग्राहकावर जातो. म्हणजे यांच्या ॲडिशनल प्रॉफिटवर सामान्य ग्राहकाकडनं वसूल करणे हे होऊ नये म्हणून यांचं प्रॉफिट थोडं कमी केलं MERCने आणि कोणावरही ते चार्जेस लावले नाहीत. आणि हे सगळं करून जसं मी सांगितलं 0.13% ग्राहकांवर केवळ हे चार्जेस लागले आहेत. दुसरं आपल्याला मी सांगू इच्छितो की जे आपण सांगितलं पहिला जो ऑर्डर MERCने दिला होता आम्ही MERCला लक्षात आणून दिलं, ब्लंडर केलं होतं त्यांनी, ब्लंडर. 40,000 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद ही दोन्हीकडे पकडली आणि ते त्यांनी इंडस्ट्रीला पास ऑन केले. परिणाम काय होत होता, सामान्य ग्राहकाच्या खिशातनं पैसा निघत होता. आणि जसं मी सांगितलं की जालन्यातल्या एका इंडस्ट्रीला एका वर्षामध्ये 300 कोटीचा फायदा मिळत होता एका इंडस्ट्रीला. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही 40,000ची तरतूद दोन्हीकडे पकडली आहे, एक तर इकडे पकडावी लागेल ना तिकडे पकडावी लागेल. म्हणून तात्काळ हे लक्षात आल्याबरोबर MERCने त्याला स्थगिती दिली, त्यात नवीन आदेश दिला. लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आदेश तर ठीक आहे पण तुम्ही पुन्हा सुनावणी केली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा सुनावणी चालली आहे. याच्यामध्ये सगळे जे काही फिगर्स आहेत हे सगळे फिगर्स मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे आपण ते तपासू शकता. दुसरं आपण जे सांगितलं आता सगळ्या 100% फिडरवर स्मार्ट मीटर लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता कुठलंही अंदाजपंची काम नाही, 100% सगळे फिडर जे आहेत त्याच्यावर काम झालं आहे. ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलं आहे, त्यानुसार तो आपण लावला आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू ₹9.30, तेलंगणा ₹9.20,
मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आत्ता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे आहे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपलं आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षीचं 2030 पर्यंतचं टॅरिफ हे आता आपलं फायनल झालं आहे. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलं आहे. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती, पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहेत. अनेक वेळा लोक काय आहे सांगताना सोयीचं स्टॅटिस्टिक्स देतात. महाराष्ट्रामध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुटी ज्या दिलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत की त्या सगळ्या आजही, त्या सगळ्या सुटी जर अकाउंट फॉर केल्या तर आपण सगळ्यात कमी जाऊ. आणि तिसरं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ग्रीड सपोर्ट चार्जमधनं समजा जर पूर्वी एवढाच पैसा कमवायचा असेल किंवा त्यापेक्षा जास्ती कमवायचा असेल तर केवळ बॅटरी स्टोरेजमध्ये गेलं तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज प्रश्न कसा आहे, ज्या बँकिंगचा आपण बोललो, जी काही वीज तो तयार करतोय त्यातली 35% वीज तो दिवसा वापरतोय आणि 65% वीज तो रात्री आपल्याला मागतोय. त्यामुळे नेट वी आर द लुझर. आपण जर या ठिकाणी TODचा टाइम ऑफ द डेचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो जर आणला नाही तर उद्या आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात. मग आपल्या खिशातनं जर पैसे दिले, पैसे तर काही कंपनी देत नाही. MERC काय करते? MERC किती पैसे ते द्यायचे आहेत त्याचा हिशोब लावते आणि इथे बसलेल्या प्रत्येक ग्राहकावर तो टाकते. तर आपण दुसऱ्याला लॉस न करता जर एखादा निर्णय केला तर तो निर्णय योग्य आहे, पण आपला लॉस करून दुसऱ्याचं प्रॉफिट करायचं. आपला म्हणजे सामान्य ग्राहकाचा लॉस करून दुसऱ्याचं एक विविक्षित 40,000 लोकांचं प्रॉफिट आणि 3 कोटी लोकांचा लॉस, हे काही योग्य नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र ज्या लोकांना असं वाटत असेल की याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, त्या सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही बॅटरी स्टोरेजमध्ये जा तर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा होईल. आणि तिसरं आपण जे सांगितलं, मागच्या वेळेस मी हे जे सगळे सोलर ऑपरेटर आहेत त्यांची बैठक घेतली, मी जे कबूल केलं होतं त्या संदर्भातली बैठक झाली. आपण म्हणतात तशी पुन्हा एक बैठक घेत तुम्हालाही बोलू. भाई जगताप. सभापती महोदय, एक तर असं आहे की नाही सारखे नाही, वेगळे आहेत. एक तर असं आहे की आपण या सगळ्या राज्याचे प्रमुख आहात आणि वकील आहात आणि आपल्याबरोबर आर्ग्युमेंट करणं आम्ही कधीच करत नाही. म्हणजे शॉक लागतो आणि हे खातं तुमच्याकडे असल्यामुळे शॉक लागतो. आता असं आहे की आपण महत्त्वाचं काय याच्यामध्ये सौर ऊर्जेला दिलेलं प्राधान्य. जगभरामध्ये सौर ऊर्जा हा एकमेव सोर्स राहणार आहे
की जो कायमस्वरूपी राहणार आहे, कारण सूर्य मावळा उगवायचा थांबणार नाही आणि मावळायचा थांबणार नाही. म्हणून अख्खं जग या सौर ऊर्जेवर येत आहे आणि आपल्या देशाने, पंतप्रधानाने, आपल्या राज्याने यासाठी खूप चांगली पावलं उचलली. आता होतंय कसं, आपण जे उदाहरण दिलं ह्याचं जालनाचं, ज्यांना एकाला 300 कोटीचा फायदा झाला, पण त्या एकासाठी बाकी 3,000 किंवा 30,000 लोक जे नवीन नवीन याच्यामध्ये काम करतात आहेत. मी स्वतः ह्याच्यामध्ये आपण त्यामध्ये आपल्या त्याच्यामध्ये हे राहिला, सपोर्ट राहिला, आशीर्वाद सुद्धा राहिला. आणि ते करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जी खरं या उद्योगाला ऊर्जा मिळायला पाहिजे तीच नेमकी काढली जाते टीओडीमुळे. विचारा. नाही साहेब, प्रश्न विचारा ना. नाही, असं आहे की अशा विषयाला हा नुसता प्रश्नोत्तराचा नसून हा या देशाच्या भवितव्याचा, राज्याच्या भवितव्याचा आणि उद्योग म्हणून ऊर्जितावस्थेत येणाऱ्या एका महत्त्वाच्या उद्योगाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपले तरुण, याच्यामध्ये सुशिक्षित तरुण हे याच्यामध्ये उतरतात आहेत. विशेषतः साहेब, आपल्यालाही, आपण त्या भागात न येता आपल्या राज्यामधला हा जो दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी वरदान ठरणारा हा उद्योग आहे, ज्याच्यासाठी दुसरं काही लागणार नाही. साहेब, आपल्याला टीओडीच्या बाबतीमध्ये माझी आपल्याला एक विनंती आहे. आपण आपल्या उत्तरामध्ये, मी आकडेवारी देणार नाही कारण ती आकडेवारी सारखीच आहे दोघांची, त्यामुळे मी त्या आकडेवारीत जाणार नाही. परंतु उद्योग म्हणून आपण ह्याला जेव्हा प्रोत्साहित करत असतो, त्यामुळे एखाद्या मोठ्या उद्योगपतीला ध्यानात ठेवून बाकीच्यांना मारू नका, ही माझी पहिली विनंती राहील. नंबर 2, टीओडीच्या मुळे झालंय काय की टीओडी ज्या वेळेला आपण आता लागू केली त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो, कोर्टाने स्टे दिलं, हे खरं आहे. आणि आता परत एकदा सुनावणी आहे, जसं बंटी पाटलांनी सांगितलं आणि आपण सुद्धा उल्लेख केलं. तर माझी मागणी तीच राहील की त्याच्यापूर्वी एक बैठक सगळ्या लोकांना, ह्या संबंधितांना जर आपण हे केलं, ॲड्रेस केलं तर ते जास्त बरं होईल. ह्या समस्या ह्या फक्त बंटी पाटलांच्या किंवा भाई जगतापाच्या वैयक्तिक नाहीत. या राज्यामधला जो दुष्काळी भाग आहे आणि आपल्या बजेटचा प्रत्येक वर्षी कुठलंही सरकार असू द्या, याच भागाला आपल्याला सपोर्ट करताना आपल्या बजेटचा जवळजवळ 50 ते 60% आपलं बजेट तिकडे जाते. म्हणून हे वरदान ते एका वर्षात होईल का नाही, 2 वर्षात होईल का नाही, याच्यासाठी कदाचित 10 वर्ष लागतील. परंतु 10 वर्ष जर आपण ह्या उद्योगाला सपोर्ट केला नाही तर हे जी नवीन मुलं जी आता ह्याच्यामध्ये उतरलेली आहेत हे सगळे साफ होऊन जातील. नंबर 1. नंबर 2, माझा आपल्याला तीही विनंती राहील, आपण बॅटरीचा उल्लेख केला, हा खरा आहे, कारण भविष्य जे आहे ते आहे. आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला अभिमानाने सांगू शकेन की आम्ही काही लोक ह्याच्यामध्ये, आता बरेच सगळेच त्या बॅटरीच्या ह्याच्यामध्ये उतरतील, पण परत एकदा आपण जो प्रॉफिटचा आणि ह्याचा जो विषय सांगितला, ₹2.90 ₹1.45 जो प्रॉफिटचा आपण जे गणित सांगितलं ते बिघडणार. त्याचं कारणच असं आहे, आत्तापर्यंत साधारण 1 मेगावॅटला 3 कोटीचा खर्च येतो साधारण. आता तो खर्च या सगळ्या ह्याच्यामुळे 3.5 कोटी जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बॅटरीसाठी, फक्त बॅटरीसाठी 1 कोटी लागणार आहेत. म्हणजे आपण जे म्हणताय हे 5 वर्षांनी 10 वर्षांनी खरं होईल, परंतु आजच्या घडीला ह्या उद्योगाला, आपल्या देशाचा हा एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, राज्याचा आहे. आणि म्हणून माझी ती परत एकदा विनंती राहील, टीओडीच्या बाबतीमध्ये पुनर्विचार व्हावा, जेणेकरून काही कालावधीपुरता करा, परंतु काही कालावधीपुरता म्हणजे 2-4 वर्षाकरता तो करावा लागेल, तरच हा जो उत्पादक आहे किंवा जो हा नवीन हे जे आहेत उद्योगामध्ये उतरणारी मुलं आहेत, तरुण आहेत, ते ह्याच्यामध्ये पुढे येऊ शकतील. म्हणून परत एकदा माझं आपल्याला ती विनंती राहील, हे सगळे प्रश्न आपण ब्रीफिंग चांगल्या प्रकारे घेता आणि ब्रीफिंग देणाऱ्यांची हिंमत नाही होणार तुम्हाला काहीतरी खोटं सांगायचं. ते काय माणूस बघून ते करतात, चेहरे बघून करतात ते. आम्ही सुद्धा शासनात राहिलो ना इतकी वर्ष, त्यामुळे माहीत आहे. परंतु आपल्याला ब्रीफिंग देत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्रासाच्या आहेत, त्या सुद्धा ते कधी सांगण्याचा प्रयत्न करणार नाहीत, गॅरंटेड सांगतो. आणि म्हणून ह्या उद्योगाला या राज्यामध्ये जेवढा हे आहे
पुढे आपल्याला जेवढी संधी आहे, कारण दुष्काळी भाग आपला फार मोठा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हे पुढे वरदान ठरेल. 5-10 वर्षांनी आपल्याला ही गरज लागणार नाही आणि आपली विजेची गरज सुद्धा भागेल. 20% वीज वाढते हे खरं आहे, परंतु ते असे हात पिळून किंवा गळ्याला हात घालून असं होऊ नये यासाठी TODचा पुनर्विचार काही कालावधी करता आपण करणार का? बैठकीचं आपण होच म्हणालेलं आहात आणि सगळ्यांना बोलवून घ्या. नेमक्या लोकांना बोलवलं तर काय होतं, नेमके काही उद्योगपती येतात, ती त्यांची बाजू सांगतात. ती बाजू सर्वसामान्याची नाही. जो 10 मेगावॅट तयार करतोय, जो 25 मेगावॅट तयार करतोय, जो 50 मेगावॅट तयार करतोय, त्यांची व्यथा मी सांगतोय आपल्याला. 21 आणि म्हणून आपण TODच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करणार का, हा पहिला प्रश्न. आणि त्या बैठकीला आम्हा सगळ्यांना बोलवणार. माननीय सभापती महोदय, पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की TOD हा डिमांड साईडचा टूल आहे. डिमांड मॅनेजमेंट करण्याकरता हा टूल आपण तयार केला आहे. विजेची उपलब्धता जेव्हा जास्त असते आपल्याकडे त्यावेळी आपण TOD लावत नाही. जेव्हा विजेची उपलब्धता कमी असते त्याच वेळेस तो TOD लागतो. आणि शेवटी आपल्याला अल्टिमेटली मी जे सांगितलं की याच्या सगळ्याच्या मागचं गणित काय आहे, गणित हेच आहे की जो सामान्य ग्राहक आहे या सामान्य ग्राहकावर कमीत कमी बोजा आला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता जी काही इन्व्हेस्टमेंट आपण सोलरमध्ये आणि रिन्युएबलमध्ये केली आहे, साधारणपणे 2029-30मध्ये आपण 22पासून मोठ्या प्रमाणात हे सुरू केलं. 29-30मध्ये महाराष्ट्र असं राज्य असेल की 22 साली आपल्याकडे रिन्युएबल आपल्या एकूण जी काही वीज आहे त्यामध्ये 15% रिन्युएबल होतं आणि बाकी सगळं फॉसिल आणि इतर आपलं हे होतं. ते आता आपण 38,000 मेगावॅट आपली तयार होते आहे. त्यामुळे 2029-30मध्ये आपली 52% वीज ही रिन्युएबलमधनं येणार आहे. तेवढं इन्व्हेस्टमेंट आपलं सुरू आहे आणि ते दरवर्षी आता होत आपण 52%वर त्या ठिकाणी पोचतो आहोत. आता यातला जो महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे TODच्या संदर्भात, जसं मी आपल्याला सांगितलं, आता बॅटरी, कारण आम्ही स्वतः MSEDCL म्हणून मोठ्या प्रमाणात बॅटरी स्टोरेज तयार करतो. आम्ही बॅटरी स्टोरेजचं आमचं जे काही टार्गेट ठेवलं आहे ते ठेवलं आहे या ठिकाणी 1,00,000 मेगावॅट अवरचं. 1,00,000 मेगावॅट अवरचं आम्ही ठेवलं आहे, कारण भविष्य हेच आहे. आणि आता रोजच याच्यामध्ये मी असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की आता बॅटरीचे भाव कमी झाले आहेत, त्याची टेक्नॉलॉजी बदलली आहे. आणि आपण जर माझ्यासोबत बसलात तर मी आजच आपल्याला सांगतो की बॅटरीत इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ओव्हरऑल जास्त पैसे कमवाल. बिना बॅटरीचे आज तुम्ही जे पैसे कमवताय ना त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही बॅटरीत इन्व्हेस्टमेंट करून कमवाल. कारण एकच उदाहरण आपल्याला सांगतो, आता डेटा सेंटर्स येणार आहेत. डेटा सेंटर्सला ग्रीन पॉवर हवी आहे. त्यांना जर आपण 24 आवर्स ट्रेसेबल ग्रीन पॉवर दिली तर काही रेट द्यायला तयार आहेत. त्यामुळे आज जर आपण बॅटरी स्टोरेजेस तयार केले तर ही सगळी जी पॉवर आहे ही पूर्णपणे कन्झ्युमेबल, म्हणजे आपण जर आपली ट्रॅजेक्टरी बघितली तर पुढच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पॉवरची खपत आहे आणि ती ग्रीन पॉवर आपल्याला हवी. म्हणून मी आपल्याला ॲडवाईस करीन आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना ॲडवाईस करीन, वाटल्यास आवश्यक असेल तर ही ऑफिशियल बैठक बाजूला असू द्या, पण एकदा समजून घेण्याकरता माझ्यासोबत बसा. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो की आजही बॅटरी स्टोरेजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला अधिक पैसे मिळतात. TODचा प्रॉब्लेम तुमचा परमनंट सॉल्व्ह होतो आणि जो काही सामान्य ग्राहकावर बोजा पडतोय तो बोजा देखील त्या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळे आत्ता तरी TODची भूमिका जी घेतलेली आहे ती सामान्य ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेली आहे. याच्यात जर अजून काही कोणी सोल्युशन सांगितलं की ज्यातनं सामान्य ग्राहकाचा फायदा होतोय, जरूर विचार करू. आपला काही त्याच्यात प्रेस्टिज इश्यू नाही आहे. आपलं शेवटी जो काही आपला प्रयत्न आहे तो एवढाच आहे की सामान्य ग्राहकाला फायदा आला पाहिजे. जसं मगाशी त्या एका इंडस्ट्रीचं सांगितलं, त्या इंडस्ट्रीला जो फायदा तो त्या इंडस्ट्रीलाच नाही
सगळ्या इंडस्ट्रीला मिळत होता, पण का मिळत होता याचं कारण कॅल्क्युलेशनची चूक होती. म्हणजे त्याला तर फायदा मिळाला असता, पण वर्षभराने सामान्य ग्राहकाचं बिल 1.5 पटीने वाढलं असतं. कारण तुम्ही एकच एंट्री 2 ठिकाणी पकडली होती. 40,000चा फायदा इकडे दाखवला होता आणि इकडे दाखवला होता. आता 40,000 कोटीचा जो फायदा स्वस्त वीज आपण खरेदी केल्यामुळे आपल्याला जो मिळतोय, तो जर आपण 80,000 कोटी पकडला तर उद्या ज्यावेळेस ट्रूइंग अप होईल त्यावेळेस त्याची वसुली कोणाकडनं होईल? ती वसुली सामान्य ग्राहकाकडनं होईल. हे आपण MERCच्या लक्षात आणून दिलं, म्हणून त्यांनी ते रद्द केलं. त्यामुळे त्याच्यामध्ये जो त्यांना मुनाफा मिळाला पाहिजे त्यातनं आपण बाहेर नाही पडलो. चुकीच्या आकडेवारीच्या आधारावर तो निर्णय MERCने घेतलाय. पण मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांसोबत स्पेसिफिकली TOD आणि ग्रीड सपोर्ट चार्ज या संदर्भातली एक बैठक घे. एकनाथ खडसे. सभापती महोदय, ग्राहकांवर बोजा पडण्याच्या संदर्भामध्ये एक विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की या कंपनीमध्ये वेगवेगळे जे कामं चालतात त्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी जे जे काही विशेष नफ्याचे प्रमाण असते, तोट्याचे प्रमाण असते, त्याचा सर्व परिणाम हा आपल्या रेटवर होत असतो आणि मग तो ग्राहकांवर बोजा पडत असतो. मी एक पत्र आपल्याला दिलेलं आहे याच संदर्भामधलं की या कंपनीमध्ये जनरेशन कंपनीतलं एक पत्र आहे भुसावळ उद्योगनगरचं, की त्यामध्ये साधारणतः पहिलं पत्र आहे 150 कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं आणि दुसरं पत्र आहे 300 कोटी 325 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचं आणि हे पुराव्यानिशी दिलेलं आहे. म्हणजे कामच न करताना बिलं काढणं, अर्धवट कामं करताना पूर्णपणे बिलं काढणं वगैरे अशा स्वरूपाचं हे पुराव्यानिशी मी आपल्यासमोर दिलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की एका थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जर 300 कोटी रुपयाचा गैरव्यवहार हा पुराव्यानिशी दिसत असेल, तो वर्षभरातला का 1.5 वर्षातला मला माहिती नाही, तर अशा 7 सबस्टेशन आपल्याकडे आहे, 7 जनरेशन प्लॅन्ट आहे. म्हणजे हजारो कोटी रुपयाचा गैरव्यवहार हा 71, 76 ह्या सेक्शनमध्ये तुमच्याकडे झालेला आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही चौकशी समिती नेमलेली आहे, पण चौकशी समिती नेमून हा एवढा मोठा गैरव्यवहार त्या चौकशी समितीच्या माध्यमातून पूर्ण होईल असं मला वाटत नाही. कारण हा प्रत्यक्ष बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की मी जे काही पत्र आपल्याला देतो आहे, आता अधिक देतो आहे, अधिक दिलेले आहे, या संदर्भामध्ये SIT नेमून या शेकडो कोटी रुपयाच्या गैरव्यवहाराची आपण चौकशी करणार आहात का? कारण हे अधिकारी लहान नाही, वरिष्ठ लेवलचे अधिकारी जरी असले तर छोटे अधिकारी आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे होणं शक्य नाही. तिथं मोराडे नावाचे एक सदग्रस्त आहे, सपाटे नावाचे एक सदग्रस्त आहे. म्हणजे हेच कागद वर जातात, ते सह्या करतात आणि सह्या करून अशा रीतीनं भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे. तर याच्यात आणखीही काही निघण्याची शक्यता आहे. म्हणून आपण त्याची SIT नेमून या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करणार आहे. काय कारण अप्रत्यक्ष बोजा हा ग्राहकावरच याचा पडतो आहे. माननीय मुख्यमंत्री. सभापती महोदय, नाथाभाऊंनी जे पत्र दिलं त्याच्यावर ऑलरेडी आपण चौकशी सुरू केलेली आहे. 1 महिन्यामध्ये ही चौकशी आम्ही पूर्ण करू. त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर आवश्यकता असेल तर SIT पण आपली करायची जबाबदारी आहे. कारण कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे ती कारवाई निश्चितपणे होईल. फक्त मला नाथाभाऊ या निमित्ताने हेही लक्षात आणून द्यायचं आहे की आपल्या जेन्कोने जर आपण गेल्या 3 वर्षात जेन्कोनी निर्मित केलेली वीज बघितली तर आतापर्यंतच्या जे काही आपल्या ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात स्वस्त वीज ही जेन्कोनी तयार केलेली आहे. प्लॅन्ट लोड फॅक्टर हाही ऐतिहासिक वाढलेला आहे आपला. तथापि अशा पद्धतीनं वाढत असतानाही कुठे जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे 1 महिन्यामध्ये तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची चौकशी पूर्ण करू आणि त्यात जे काही तथ्य आढळेल त्याच्यावर आवश्यकता असेल तर SIT पण करू. नीलमताई गोरे. बऱ्याच वर्षांनी मला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. अगदी 1.5 मिनिटाचा प्रश्न आहे माझा आणि लाखो नाही असं मी करत नाही, तुम्हाला माहिती आहे. लाखो ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. सौर ऊर्जेसाठी खूप उत्सुकता आहे समाजामध्ये. अनेक वेळेला सौर ऊर्जा करण्यासाठी कंत्राटं दिली जातात. दुर्दैवाने त्याचं नंतरचं रिन्युअल किंवा खराब झाला प्लांट पुढे काय करायचं याच्या अटी ग्राहकांपर्यंत पोचत नाहीत. तर त्याच्यासाठी एखादा कक्ष किंवा विंडो
की त्या शहरामध्ये कुठल्या सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्या आपल्या अधिकृत आहेत आणि त्याच्यासाठी काही नियमावली तशी आपण केली असेल तर उत्तम आहे, अन्यथा ती करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पावलं उचलाल का? निलमताईंना मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. एम्पॅनल्ड वेंडर्स आणि त्या संदर्भात ज्या आपल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये जे लोक त्याचा फायदा घेत आहेत, मग सौर आपलं जे काही PM सूर्यघर योजना असेल किंवा शेतकऱ्यांकरता कृषी पंपाची योजना असेल, या प्रत्येक योजनेमध्ये आपण त्या संदर्भातले एम्पॅनल्ड वेंडर्स आणि जर काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या, जसं आता आपला जो कृषी पंप आहे, आता देशामध्ये एकूण जेवढे कृषी पंप लागले त्यापैकी जवळपास 60% पंप एकट्या महाराष्ट्राने लावले आहेत. आणि आता मला हे सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने जाहीरपणे सगळ्या राज्यांना पत्र पाठवून महाराष्ट्र मॉडेल फॉलो करा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्याचा इन्शुरन्स देखील काढलेला आहे, थेफ्ट इन्शुरन्स देखील काढलेला आहे, 5 वर्षापर्यंत त्याची संपूर्ण जबाबदारी देखील घेतलेली आहे. त्याकरता वेंडर्स जे आहेत ते देखील केलेले आहेत आणि टेलिफोनिकली त्याची व्यवस्था उभी केली आहे की कंप्लेंट करता येते आणि ती कंप्लेंट योग्य वेळेत सुधारवली गेली पाहिजे, याचं मॉनिटरिंग देखील आपण करतोय. प्रश्न क्रमांक 2. पक्ष 32 मिनिटं प्रश्न झाला, आता क्रमांक बाकी 2. बैठकीमध्ये विचारा. प्रश्न क्रमांक 2 9330.